तर राम मंडळी, तुम्हाला सर्वांना माहितच आहे, काल आपण बोटनेकच्या गळ्यावरती आरीवर्क करायला सुरू केलेलं आणि एका दिवसामध्ये हा बोटनेकचा गळाही कंप्लीट केलेला. खूप सुंदर दिसू लागला होता. तर तुम्हाला सर्वांनाही खूप आवडलेला हा गळा. जर याचा तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर खाली लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा हा गळा मी कसा तयार केलेला. असो, तर आता आपल्याला करायचं आहे स्लूज वरती आरीवर्क. ज्यावेळेस हातात सुई आणि दोरा येतो त्यावेळेस असं वाटतं की विद्येची देवता सरस्वती देवी हातामध्ये निवास करते, कारण की जशी ती तिच्या विण्यामध्ये मग्न असते तशीच मी माझ्या या सुईदोऱ्यामध्ये मग्न असते. फरक फक्त एवढाच आहे की तिची विणा बोलते आणि इकडे माझं हे काम बोलतं. तर आमच्या बबलीने तेवढ्यात एंट्री मारली. अशात आमच्या बबलीच्या घरामध्ये पाय ठिकाणा गेले, खूप फिरायला लागले. असो, तर आपल्या स्लूज वरचं जे आरीवर्क आहे ते आता आपण कंप्लीट करूया. शुगर बीट्स, गोल्डन बीट, शुगर बीट, कुंदन आणि परत शुगर बीट्सची अशी ही लाईन कंप्लीट करून घेतली. आपण पाठीच्या गळ्याला जशी डिझाईन टाकलेली आहे या मनाने सेम तशाच प्रकारची डिझाईन जी आहे ती स्लूज वरती आपण टाकलेली आहे. तर सेम अशाच प्रकारची डिझाईन जी आहे ती कंप्लीट करून आपण जी स्लूज वरची जी डिझाईन आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे. तर उद्या आपण या ब्लाउजला स्टिच करून घेणार आहोत. तर भेटूयात उद्या.